उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. राहुरी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेद्वारे गेल्या 5 ते 6 दिवसांपासून नागरिकांना गाळ मिश्रित आणि अपुऱ्या दाबानं दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्यानं शहरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून शुद्ध आणि नियमित पाणीपुरवठ्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी अभिजित हरा यांना निवेदन देत आंदोलनाचा इशाराही दिलाय. राहुरी शहरातील अनेक भागांमध्ये नळाद्वारे येणाऱ्या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ आढळतोय आणि अशा तक्रारी आता नागरिकांमधून वारंवार येत आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पर्यायी व्यवस्था करावी लागत असून दैनंदिन जीवनावर देखील त्याचा परिणाम होतोय. मुळा धरणातून राहुरी नगर परिषदेसह देवळाली, प्रवरा नगर परिषद, अहिल्यानगर महानगरपालिका तसंच इतर गावांच्या पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. मात्र इतर ठिकाणी सुरळीत आणि तुलनेनं शुद्ध पाणीपुरवठा होत असताना राहुरी शहरातील नागरिकांना गाळ मिश्रित पाण्याचा सामना करावा लागत असल्यानं संताप व्यक्त केला जातो. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी नगरसेवकांकडून कोणतीही ठोस भूमिका समोर आलेली नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. तर दुसरीकडे विरोधी भाजप नगरसेवकांनी प्रशासनाला थेट इशारा देत 2 दिवसात शुद्ध आणि पूर्ण दाबानं नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. राहुरी नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते शिवाजी सोनावणे, विरोधी गटनेते राजेंद्र उंडे, विरोधी पक्षनेते अरुण साळवे, सचिन भोंगळ, अमोल काशीद, अजित डावखर, गणेश खैरे, सतीश फुलसौंदर, सुनील पवार, सचिन मेहत्रे, संतोष वर्षिंदकर आदी उपस्थित होते. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.